मुंब्रा स्थानकानजीकच्या वळणावर झालेल्या अपघातानंतर लोकलनं प्रवास करणारा प्रत्येक जण सुन्न झाला। कामावरून घरी परतताना प्रवाशांमध्ये मुंब्रा अपघाताची चर्चा होती। मुंबईकरांना सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी कामावरून घरी परतताना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। मुंब्र्यात झालेल्या भयंकर अपघातानंतरही त्या परिस्थितीत फरक पडला नाही। पाहूयात आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं आज संध्याकाळी ठाणे रेल्वे स्थानकावर नेमकं काय पाहिलं त्याचा आढावा। ठाणे स्टेशनवर कशा प्रकारे गर्दी होते आणि रोज या गर्दीतनं मुंबईकर, ठाणेकर, कल्याण डोंबिवलीकर हा वाट काढत असतो। सध्या आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि जर रेल्वे म्हणत असेल की ऑटोमॅटिक डोअर क्लोज करता येईल तर ते कसं करता येईल हा सुद्धा प्रश्न आहे। इथे बघतोय कशा प्रकारे एकामागे एक जण इथे आतमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि रोज कार्यालयातनं घरी जाताना हा त्रास सहन करावा लागतो। दादा, ऑटोमॅटिक डोअर क्लोज करायचं असं म्हणतं रेल्वे, शक्य आहे? नाही, शक्यता नाही। शक्य आहे? नाही, शक्य नाही सर। असंच जाता? हो, गर्दी किती आहे बघा। गर्दी कुठे उतरताय तुम्ही? आता कळवा कळव्याला? मग मुंबईचा माहिती ऍक्सिडेंट झाला? तो सकाळी समजलं आम्हाला, बघितलं। रिस्क वाटत नाही तुम्हाला रोज असंच जावं लागतं? काय करायचं सर, आता काय पर्याय नाही ना, काय करणार सांगा ना, काय पर्याय नाही। त्यामुळे एकामागे एक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न हे करतायत आणि मोठी गर्दी इथे आपल्याला या ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळते। प्लॅटफॉर्म नंबर 2 असेल, प्लॅटफॉर्म नंबर 4 असेल, 6 असेल, अगदी अशाच प्रकारची गर्दी आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे प्रत्येक जण वाट बघतं की आपल्याला जागा कशी मिळेल आतमध्ये जाण्यासाठी आणि हाच जीवघेणा प्रवास मुंबईकरांना रोज करावा लागतो। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, मी वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे।